रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज दिनांक 2 जानेवारी 2026. आपण आपल्या 63व्या दिवसाच्या परिक्रमेतल्या पडावाला सुरुवात करतोय. राधाकृष्ण मंदिर चौरसा खेडी या ठिकाणाहून. आश्रमाच्या या मंदिराच्या गेटच्या बाहेरून आपल्याला आता डावीकडे मार्गस्थ व्हायचं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदे हर. डाव्या बाजूला वळल्यानंतर अशा प्रकारचा हा चौरसा खेडीच्या गावातला मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडस पुढे मार्गस्थ झाल्यानंतर 2 रस्ते लागतात. त्यातल्या मुख्य रस्त्याने आता पुढे न जाता या ठिकाणी डाव्या बाजूने मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गावातून बाहेर पडल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गावातून साधारण अर्धा ते पाऊण किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक ब्रिज दिसतोय. या ब्रिज खालून सीप मैया वाहतीये. ही मैया सुद्धा पुढे जाऊन नर्मदा मैयालाच मिळते. साधारण अर्धा ते पाऊण किलोमीटरवर या ठिकाणाहून नर्मदा मैया स्थित आहे आपल्या उजव्या बाजूला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. चौरसा खेडी या गावातून साधारण 1.5 ते 2 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी समोर आपल्याला 7 देव या ठिकाणचं स्थित पातालेश्वर महादेव मंदिराचा कळस दिसतोय. आपण तिथपर्यंत जाऊन दर्शन घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे जाण्याचा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पातालेश्वर महादेव मंदिराकडे जाण्यासाठी साधारण 1.5 ते पावणे 2 किलोमीटर आपण चौरसा खेडी या गावाकडून आल्यानंतर असा एक आडवा मार्ग लागतो. त्याने आपल्याला उजव्या बाजूला जावं लागतं आणि परत तिथपर्यंत याच मार्गाने यावं लागेल. तर आपण आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. या मार्गाने साधारण 250 ते 300 मीटर आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी पातालेश्वर महादेव मंदिराची कमान लागलेली आहे. आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदा मैयाच्या किनाऱ्याला स्थित असणार आहे पातालेश्वर महादेव मंदिर आहे. आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात आता. अशा प्रकारचं हे मंदिर आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नंदी महाराजांच्या परवानगीने आपण पाताळेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घेऊया. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी 7 देव या स्थानातील पातालेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घेऊन आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत. मंदिराचं नूतनीकरणाचं काम खूप जोरात चालू आहे. या ठिकाणी आश्रमही स्थित आहे. परिक्रमावासींना राहण्यासाठी या ठिकाणी आश्रम आहे. आता आपण पुढे मार्गस्थ होऊयात. या कमानीतून आपल्याला आता सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. नर्मदा मैयाच्या किनाऱ्यानीच आपण आता पुढे मार्गस्थ आहोत. या ठिकाणी 7 देव असं म्हटलं जातं कारण हे 7 ऋषींनी या ठिकाणी तपस्या केली होती. आणि हे पातालेश्वर महादेव मंदिर आहे. हे खरंच प्राचीन असं शिवलिंग आहे त्या ठिकाणी. फक्त मंदिराचं नूतनीकरण जोरात चालू आहे. त्याच्यामुळे असं वाटतं की हे मंदिर पुरातन नसावं, पण तसं नाहीये. प्राचीन असं मंदिर आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. त्याचबरोबर हे पातालेश्वर महादेव मंदिर सीप मैया आणि नर्मदा मैया यांच्या संगमावरती स्थित असणारं हे मंदिर आहे. त्यामुळे याला विशेष असं महत्व आहे तीर्थांमध्ये. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. काल आपण राधाकृष्ण मंदिर या ठिकाणी स्थित असणाऱ्या गावकऱ्यांनी तयार केलेल्या आश्रमामध्ये आपण विश्रांतीसाठी थांबलो होतो. त्या ठिकाणी आपण आपल्याला पुण्यातून नाव न घेण्याच्या अटीवरती जी रक्कम आली होती 1001 रुपयाची, ती रक्कम या ठिकाणी आश्रमामध्ये सेवा म्हणून आपण दिलेली आहे आणि त्याचा स्क्रीनशॉटही त्यांना पाठवण्यात आलेला आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. काल दिवसभरामध्ये आपल्याला श्री दीपक फक्कडराव मिडगुले यांनी आश्रमामध्ये अन्नदान म्हणून देण्यासाठी 500 रुपये सेवा पाठवलेली आहे. त्याचबरोबर कोल्हापूर या सावर्डे गावातून श्री दीपक पवार यांनी आपल्याला आश्रमामध्ये सेवा देण्यासाठी म्हणून 251 रुपये पाठवलेले आहेत. त्याचबरोबर कोल्हापूरमधील सावर्डे गावातून सौ अलका पवार यांनी आश्रमात अन्नदान याची सेवा देण्यासाठी म्हणून 2500 रुपये पाठवलेले आहेत. आणि नर्मदे हर.
कोल्हापूरच्या सावर्डे गावातूनच वैशाली मिराजे यांनी आश्रमात अन्नदानाची सेवा देण्यासाठी म्हणून 500 रुपये पाठवलेले आहेत। या सर्व भक्तांचे मनपूर्वक आभार। नर्मदा मैया चरणी आपण या सर्वांसाठी प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख, समाधान, उत्तम आरोग्य, शांती याची प्राप्ती हो। रामकृष्ण हरी, नर्मदे हर। आपला अशा प्रकारचा हा पुढचा मार्ग चालू आहे परिक्रमेतला। रामकृष्ण हरी, नर्मदे हर। त्याचबरोबर काल आपल्याला बीड जिल्ह्यातील शिरूर कासार हा जो तालुका आहे त्या तालुक्यातून श्री शिवाजी सानप यांनी आश्रमामध्ये अन्नदान म्हणून देण्यासाठी 501 रुपये पाठवलेले आहेत। त्यांचंही मनपूर्वक आभार। नर्मदा मैया चरणी आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख, समाधान, शांती व उत्तम आरोग्य याची प्राप्ती हो। रामकृष्ण हरी, नर्मदे हर। पुढे आल्यानंतर अशा प्रकारचं हे सातदेव गाव आहे। या गावातून आपण आता पुढे मार्गस्थ आहोत। रामकृष्ण हरी, नर्मदे हर। रामकृष्ण हरी, नर्मदे हर। सातदेव गावातून पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी एक आडवा रस्ता लागलेला आहे, त्यातून आपल्याला उजव्या बाजूने मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी, नर्मदे हर। पातालेश्वर महादेव मंदिरापासून साधारण 1.5 ते 2 किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी टिगाली हे गाव लागलेलं आहे। याही गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी, नर्मदे हर। या मुख्य रस्त्याने साधारण 6 किलोमीटर आपण मार्गस्थ झालोय पातालेश्वर महादेव मंदिरापासून। तर या ठिकाणी सिलकंठ हे गाव आपल्याला लागलेलं आहे। या सिलकंठ गावातील हंसेश्वर महादेव मंदिरात आपल्याला दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी, नर्मदे हर। रामकृष्ण हरी, नर्मदे हर। सिलकंठ गावामध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी पाठीमागे जे घर दिसतंय त्या घरामध्ये परिक्रमावासींसाठी चाय प्रसादीची सेवा होती, त्याचा स्वीकार करून आपण पुढे मार्गस्थ होत आहोत। अशा प्रकारचा हा मार्ग आहे आता पुढे जाण्यासाठी। या गावातून आपल्याला सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर हंसेश्वर महादेव मंदिराकडे जाण्यासाठी मार्ग येईल। रामकृष्ण हरी, नर्मदे हर। रामकृष्ण हरी, नर्मदे हर। सिलकंठ गावातून साधारण 1.5 ते 2 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी हे मंडी नावाचं गाव लागलेलं आहे आणि ही जी पुढे वास्तू दिसतीये त्याच्या पलीकडे मंदिराचा कळस दिसतोय, तिथपर्यंत आपल्याला जायचंय आता हंसेश्वर महादेव मंदिराकडे। रामकृष्ण हरी, नर्मदे हर। या गावातून थोडंसं पुढे आल्यानंतर गावातला जो मुख्य चौक आहे तिथून आपल्याला उजवीकडे आतमध्ये जायचंय। रामकृष्ण हरी, नर्मदे हर। या ठिकाणाहून आपल्याला आता उजवीकडे जायचंय हंसेश्वर महादेव मंदिराकडे जाण्यासाठी आणि पुन्हा इथपर्यंतच बाहेर यायचंय। आपला परिक्रमा मार्ग हा डावीकडचा मुख्य रोड आहे। मंदिरात जाऊन आपण आता दर्शन घेऊन येऊयात। रामकृष्ण हरी, नर्मदे हर। अशा प्रकारचा हा मार्ग आहे आतमध्ये जाण्यासाठी। साधारण 200-250 मीटर आतमध्ये आल्यानंतर समोर या ठिकाणी मंदिराचं प्रवेशद्वार दिसतंय। रामकृष्ण हरी, नर्मदे हर। रामकृष्ण हरी, नर्मदे हर। पातालेश्वर महादेव मंदिरापासून साधारण 7.5 ते 8 किलोमीटर वरती हे हंसेश्वर महादेव मंदिर आहे। आपण आता या प्रवेशद्वारातून आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात। आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नर्मदा मैयाचं भव्य असं दर्शन होतंय। या ठिकाणी खाली घाट आहे हंसेश्वर महादेव मंदिराच्या बाजूलाच। रामकृष्ण हरी, नर्मदे हर। नमामि देवी नर्मदे, नर्मदे हर। सुंदर असं दर्शन आपल्याला आज या ठिकाणी नर्मदा मैयाचं झालेलं आहे। आपला संपूर्ण मार्ग हा मैयाच्या किनाऱ्यानेच आहे, फक्त साधारण अर्धा किलोमीटर आपल्याला थोडंसं लांबून जावं लागतं। रामकृष्ण हरी, नर्मदे हर। 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 या ठिकाणी हंसेश्वर महादेव मंदिर आहे। आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात। नंदी महाराजांच्या दर्शनाने आणि त्यांच्या परवानगीने आपण पुढे जाऊयात। रामकृष्ण हरी, नर्मदे हर। सुंदर असं शिवलिंग स्थित आहे या ठिकाणी। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। रामकृष्ण हरी, नर्मदे हर।
रामकृष्ण हरी नर्मदे हर हंसेश्वर महादेव मंदिरामध्ये दर्शन घेऊन थोडा वेळ साधना करून आपण पुढे मार्गस्थ होत आहोत। सकाळचे जवळजवळ 10:30 वाजलेत, तरीही अजून या ठिकाणी सूर्यदेव म्हणावे अशा पद्धतीने आलेले नाहीयेत। थंडीच आहे, ढगाळ वातावरण आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या गेटमधून बाहेर पडल्यानंतर पुन्हा आपल्याला मुख्य मार्गाकडे जायचंय आणि तिथून पुढे मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। मंदिरातून आपण या मुख्य रस्त्यापर्यंत बाहेर आल्यानंतर आपल्याला आता उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय। आपण डाव्या बाजूने आलो होतो। रामकृष्ण हरी नर्मदे हर। आता आपण नीलकंठ महादेव मंदिरापर्यंत जाणार आहोत। नर्मदे हर। तिथून थोडस पुढे आल्यानंतर हा जो मुख्य रस्ता आहे सरळ जाणारा, तो सोडून आपल्याला या डाव्या बाजूने मार्गस्थ व्हायचंय। हा मुख्य रस्ता गावात जातोय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। अशा प्रकारे हा डाव्या बाजूचा मार्ग आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। हे मंडी गाव आहे, ज्याच्यातून आता आपण सध्या मार्गस्थ आहोत। या मंडी गावाच्या पलीकडे जायचंय आपल्याला। रामकृष्ण हरी नर्मदे हर। थोडस पुढे आल्यानंतर पुन्हा 2 रस्ते दिसतात, त्यातल्या उजव्या बाजूने पुढे मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। इथूनही थोडस पुढे आलो की एक आडवा रस्ता लागलाय। हा गावाच्या बाहेर आणून सोडलाय आपल्याला यांनी। या आडव्या रस्त्याने आता आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। अशा प्रकारे आपण या मंडी गावाच्या बाहेर आलोय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। मंडी गावातून बाहेर पडल्यानंतर साधारण अर्धा किलोमीटर आपण आल्यानंतर या ठिकाणी बघा एक पाण्याची टाकी दिसतेय आणि या ठिकाणी शाळा आहे आणि या ठिकाणी एक उजव्या बाजूला जाण्याचा मार्ग आहे। तिथून आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। उजव्या बाजूला आतमध्ये वळाल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे। तर या मार्गाने आपल्याला नीलकंठ महादेव मंदिरापर्यंत जायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या मार्गाने आतमध्ये आल्यानंतर 2 रस्ते लागतात, ते उजवीकडे आणि डावीकडे। तर त्यातल्या डाव्या मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय। साधारण अर्धा किलोमीटर आपण आतमध्ये आलो। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। साधारण 1.5 किलोमीटर आपण पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी हा सिमेंटचा मार्ग संपलेला आहे आणि हा शेतातला पगदंडी मार्ग चालू झालाय। अशा प्रकारचा हा शेतातला मार्ग आहे। गव्हाच्या शेताच्या कडेकडेने आपण चाललोय। या ठिकाणी सर्वत्र सर्वदूर गव्हाची शेती दिसती। काही काही ठिकाणी हरभरा आहे, पण जास्त करून सगळीकडे गहूच आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या तार कंपाऊंड मधनं बाहेर आल्यानंतर आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। अशा प्रकारचा हा उजवीकडला मार्ग आहे, आताच बनवलेला दिसतोय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। अशा प्रकारे या गावाच्या शेताच्या पगदंडी मार्गाने आपण मार्गस्थ झाल्यानंतर पुढे या ठिकाणी आता मुख्य रोड लागलेला आहे, त्याने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय। अशा प्रकारे हा मुख्य मार्ग आहे आता। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। हंसेश्वर महादेव मंदिरापासून साधारण 4.5 ते 5 किलोमीटर मार्गस्थ झाल्यानंतर नीलकंठ गाव आलेलं आहे। आता आपण या गावातील नीलकंठेश्वर महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेऊयात। रामकृष्ण हरी नर्मदे हर। गावात थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी माँ नर्मदा अन्न क्षेत्र नीलकंठ घाट असं लागलेलं आहे। आतमध्ये जाऊयात आपण इथून। रामकृष्ण हरी नर्मदे हर। आश्रमामध्ये भोजन प्रसादी करून थोडा वेळ विश्रांती करून आपण आता नीलकंठेश्वर महादेव मंदिरामध्ये दर्शनासाठी जात आहोत। आश्रमातून बाहेर पडल्यानंतर डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। आश्रमापासून सरळ साधारण 150-200 मीटर आल्यानंतर या ठिकाणी नीलकंठ महादेव मंदिर आहे। कोलार मैया आणि नर्मदा मैया यांच्या संगमावरती हे मंदिर स्थित आहे। आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या डाव्या बाजूनी कोलार मैया आहे आणि समोर नर्मदा मैया आहे आणि या संगमावरती स्थित हे नीलकंठेश्वर महादेव मंदिर आहे। या ठिकाणी आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात। नंदी महाराजांच्या परवानगीने आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात। नीलकंठेश्वर महादेव मंदिर आहे। ओम नमः शिवाय। ओम नमः
शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. प्राचीन अशा नीलकंठेश्वर महादेव मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर नीलकंठ महादेव मंदिराच्या यज्ञशाळेपाशी जे आश्रम स्थित आहे, नर्मदा सेवा समिती म्हणून सेवा समिती यक्षाला नीलकंठ. तर त्या ठिकाणी आपण भोजन प्रसादी घेऊन थोडा वेळ विश्रांती करून पुढे मार्गस्थ होत आहोत. श्री प्रकाश डोंगरे साहेबांनी जे आपल्याला 500 रुपये त्यांचा नातू रचित यांच्या निमित्त दिले होते अन्नदान म्हणून सेवा देण्यासाठी, तर ते आपण या आश्रमामध्ये यांच्याकडे स्वाधीन केलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक आभार. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता आपण मंदिरामध्ये दर्शन तर करून आलेलोच आहोत. आता आश्रमातून बाहेर पडल्यानंतर उजव्या बाजूला आता मार्गस्थ व्हायचं आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदा मैया चरणी आपण प्रार्थना करूयात की श्री प्रकाश डोंगरे साहेब व त्यांचा नातू यांना सदैव सुख, समाधान, आनंद व शांती याची प्राप्ती हो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या रस्त्याने आता आपण सरळ मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडस पुढे आलोय आपण, 100 ते 150 मीटर पुढे आल्यानंतर हा जो पहिला उजवा बाजूचा टर्न आहे त्या टर्नने आपण आता वळतोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आश्रमापासून साधारण 1 किलोमीटर मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी चमेटी गाव आलेलं आहे. याही गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी आडवा मार्ग लागलाय, त्याने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने साधारण अर्धा ते पाऊण किलोमीटर आल्यानंतर हा जो सरळ रस्ता आहे, हा सरळ रस्ता सुद्धा बावरीला जातो, पण 3 ते 4 किलोमीटर लांबून जावं लागतं. तर या शेतातून मार्ग काढलेले आहेत. या ठिकाणी बघा डाव्या बाजूला खुणा लावलेला आहेत आणि या शेतातल्या मार्गाने आपल्याला आता पुढे बावरीकडे मार्गस्थ व्हायचंय, मजली या गावामार्गे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा शेतातून मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे पुन्हा एकदा आपण गव्हाच्या शेतातून मार्गस्थ आहोत. चारही साईडनी जर बघितलं तर गव्हाची शेती आहे आणि या गव्हाच्या शेतीतून मध्ये बांधाने आपला हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. शेताच्या बांधानी जात असताना ज्या मार्गदर्शक खुणा असतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचंय. या ठिकाणी हा झेंडा लावलेला आहे लाल कलरचा, याचा अर्थ आपला हा मार्ग बरोबर आहे. त्याच्या समोरही एक झेंडा लागलेला आहे दुसऱ्या झाडाला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण 2 ते 2.5 किलोमीटर या शेताच्या मार्गाने आपण मार्गस्थ झाल्यानंतर पुढे एक डांबरी रोड लागलेला आहे. या रस्त्याने आता आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे आता पुढे जाण्यासाठीचा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या डांबरीने साधारण अर्धा किलोमीटर पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मजली नावाचं गाव दिसायला सुरुवात झालेली आहे. या गावातून आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गावाच्या बाहेर आल्यानंतर पाण्याच्या टाकीपासून आपल्याला डावीकडे मार्गस्थ व्हायचंय. अशा प्रकारचा हा डाव्या बाजूचा मार्ग आहे. थोडासा कच्चाच मार्ग दिसतोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. हाही शेताच्या मधूनच मार्ग आहे, तर आता नवीनच हा मोठा मार्ग बनवलेला दिसतोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण अर्धा किलोमीटर या कच्च्या मार्गाने आल्यानंतर पुन्हा आपल्याला आडवा मुख्य रस्ता लागलेला आहे सिमेंटचा, त्याने आपण उजवीकडे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मुख्य रस्त्याने साधारण अर्धा किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर हा पूल लागलेला आहे. या पुलाच्या खाली जी मैया वाहते ती कोलार मैया आहे, म्हणजेच कौशल्या मैया आहे. या कोलार मैया आणि नर्मदा मैयाचा संगम ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी नीलकंठेश्वर महादेव मंदिर आहे. त्या ठिकाणी स्थित असलेल्या आश्रमामध्ये आपण भोजन प्रसादी घेऊन दुपारची विश्रांती घेऊन पुढे मार्गस्थ झालो होतो. आता आपल्याला या पुलावरून पुढे मार्गस्थ होऊन याही गावाच्या पुढे जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पुलावरून पुढे आल्यानंतर हे समोर जे दिसतंय ते खडगाव गाव आहे. या गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचे हे खडगाव गाव आहे. याही गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय.
गावातच या ठिकाणी नर्मदा माता मंदिर आहे. आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. खडगाव गावातील नर्मदा मंदिरामध्ये स्थित असणारं जे छोटंसं आश्रम आहे, त्या आश्रमामध्ये आपल्याला 5 ते 6 दिवसापूर्वी कोल्हापूरवरून स्वरूपाताई निकम यांनी 500 रुपये अन्नदानासाठी म्हणून पाठवले होते. ते आपण या ठिकाणी त्यांना सेवा म्हणून दिलेले आहेत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता आपण पुढे मार्गस्थ होऊयात. मंदिरातून निघाल्यानंतर जो सरळ उजव्या बाजूचा मार्ग आहे त्याने आता पुढे मार्गस्थ होत आहोत. स्वरूपाताई निकम यांचं मनपूर्वक आभार. नर्मदा मैया चरणी आपण प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख, समाधान, शांती व उत्तम आरोग्य यांची प्राप्ती हो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा आता हा सरळ मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा आता मार्ग आहे आपल्याला पुढे जाण्याचा बावबरी या गावापर्यंत. रामकृष्ण हरी नर्मदे हर या रस्त्याने साधारण 4.5 ते 5 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर आपल्याला एक मोठा डांबरी रस्ता आडावा लागलेला आहे आणि समोर बाबरी गावाची कमान दिसते. आपल्याला हा रस्ता पार करून पलीकडे बाबरी गावाच्या कमानीतून आतमध्ये जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या बाबरीच्या कमानीतून आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत. या गावाच्या कमानीतून आतमध्ये आल्यानंतर अशा प्रकारचं हे गाव या ठिकाणी दिसायला सुरुवात झालेली आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बाबरी गावातून सरळ सरळ आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. साधारण अर्धा ते पाऊण किलोमीटर गावातून बाहेर आलोय आपण आता सरळ सरळ चालत. तर इथं अशा प्रकारचा हा मार्ग लागलाय. या मार्गाने आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी बघा, नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये पूर्णपणे वाळू उपसा चालू आहे आणि या वाळू उपशामुळेच आपल्याला नर्मदा मैयाच्या किनाऱ्यानी मार्ग सापडत नाही. जे दिसतंय ते आश्रम आणि नर्मदा मैयाचं मंदिर आहे त्या ठिकाणी स्थित. आपण आता आश्रमात जाऊयात. आजच्या संध्याकाळच्या विश्रांतीसाठी या ठिकाणीच थांबायचं आहे आपल्याला, कारण आता 5:15 वाजलेले आहेत संध्याकाळचे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी आतमध्ये नर्मदा मैयाचं मंदिर आहे. आपण दर्शन घेऊयात. नमामि देवी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजच्या 63व्या दिवसाच्या परिक्रमेतील पडावामध्ये आपण राधाकृष्ण मंदिर चौरस्ता खेडी या ठिकाणाहून आपला परिक्रमेतला पुढचा टप्पा सुरुवात केला होता आणि आज या ठिकाणी आपण बाबरी गावातील नर्मदा मंदिर, जे नर्मदा मैयाच्या किनारी स्थित आहे, त्या ठिकाणी संध्याकाळच्या विश्रांतीसाठी थांबतोय. परिक्रमेमध्ये वाळू उपसा जो चालू आहे त्याच्यामुळे आपल्याला जो बाहेरून मार्गक्रमण करावं लागतं नर्मदा मैयाचं, तेच आपल्याला थोडंसं मनामध्ये खंत आहे. पण हरकत नाही, नर्मदा मैया सगळ्यांना चांगली सद्बुद्धी देईल अशी अपेक्षा ठेवूयात आपण आणि आजच्या पडावामध्ये या ठिकाणीच थांबूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुन्हा भेटूयात उद्या पुढच्या पडावामध्ये. नर्मदे हर.